नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजन आता सरूला रागिणीच्या तावडीतून कशा प्रकारे वाचवतो आणि सरूवर असलेला चोरीचा आळ राजन कशा प्रकारे धुडकवून लावतो, आजच्या या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सरूच्या मागे अगदी ढाल बनून उभा राहिलेला आपला राजन नकळतपणे आपल्या बायकोची कशी मदत करतो आणि कशा प्रकारे न्याय मिळवून देतो आपल्या सरूला, हे बघणं अगदी रोमॅन्चक ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत मागील ट्विस्टमध्ये आपण पाहिलं की सरू तिनं काय बनवलेला प्रसाद वगैरे असतं ते सगळं घेऊन ती राजनच्या घरी आलेली असते, कारण तिला अन्नपूर्णा आजीच्या घरी जी पूजा असते त्यासाठी प्रसाद बनवायला लावलेला असतो. खूप छान असा ती प्रसाद बनवते, त्यामुळे तिला तो प्रसाद बनवायला लावलेला असतो आणि तिने सुद्धा तो प्रसाद बनवून तिथे आणलेला असतो. अन्नपूर्णा आजींची तब्येत खूपच बिघडली आहे, म्हणून तिला आता काळजी वाटते. आता एकदा तरी आपण सासूबाईंना बघावं असं तिला वाटतं आणि सासूबाईंना बघावं आणि रक्षा कवच त्यांच्या हातात बांधला तर कदाचित त्यांची रक्षाही होईल आणि या सगळ्या संकटातून त्या पटकन बाहेर येतील, अशी काहीशी समज आपल्या सरूची असते आणि त्यासाठी ती लवकरात लवकर प्रयत्न करत असते. का तर माझ्या सासूबाई बऱ्या व्हाव्यात म्हणून. आता हे सर्व काही करायचं असतं ते तिने केलेलं असतं आणि पुन्हा घरी जाण्यासाठी ती निघालेली असते. त्याच वेळेला कामिनी तिथे येते आणि सरूवर लगेच भडकते. काय गे, तू कोण आहेस, काय आहेस, इथे कशासाठी आली, मी चांगलीच ओळखते. म्हणते, तू कोणत्या उद्देशाने आली होती मला चांगलंच माहितीये. तू चोरी करण्यासाठी आमच्या घरात आली होती. तुमच्यासारख्या लोकांना चांगलीच ओळखू नये ग मी. तुमच्या घरातील देवी आईचे दागिने चोरायला आली होती का तू? आता डायरेक्ट कशाचाही विचार न करता कामिनीने सरूवर आळ घातलेलं असतो. तेव्हा रागिनी जे काही चाललंय ते बघते. हो, ही चोरी करण्यासाठीच आली होती आपल्या घरी. आणि सरूवर आता सगळ्यांनीच आरोप केलेला असतो. कामिनी रागिनी दोघेही भडकतात आणि लगेच म्हणतात ही चोर आहे आणि चोरी करायलाच आपल्या घरात घुसली होती. रागिनी म्हणते, खोटं बोलू नको, तू चोरी करायला आली होती, मला माहितीये की कशाला आली आणि तुमच्यासारख्या लोकांचं काम तरी काय. जे कामिनी बोलली तेच आता रागिनी सुद्धा बोलत असते. हो, दिसतीये तशी नाहीयेस ग, काय तुझ्या मनात ना मला कळलंय. आता रागिनीला असं काही तोंड फुटलेलं असतं आणि बिचाऱ्या सरूचा थरथर काप सुटलेला असतो. आणि हे बघ, तू जर चोरी केली नाहीये, तुझं तर थरथर काप कशासाठी होतोय. ना झडती घ्यायला लागणार आहे. तुझी पर्स बघते मी, तुझी हातातली बॅग बघते मी, आणि हो बघायला लागणार तुझं तोंड. दाखव मला, मग तू कोण आहे दाखव मला पटकन पटकन. तुझ्या डोक्यावरचा पदरच काढते. एकदा पदर काय बाजूला केला की कळेल की चोराचा चेहरा कसा आहे. डोक्यावरचा पदर जर खाली घेतला तर राजनची बायको आहे गौरी हे सगळ्यांच्या लक्षात येणार. त्यामुळे बिचारी गौरी खूप घाबरलेली असते की आता काय करू. माझा चेहरा जे यांनी बघितला तर ह्या काय मला जिवंत ठेवणार नाही मायलिकी. डोक्यावरचा पदर बाजूला करायला तयारच नसते. ती अगदी झटापट चालू झालेली असते. कामिनी आणि रागिनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने तिचा पदर बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. तुझा चेहरा बघितल्याशिवाय आम्ही काही तुला सोडत नसतो. तू 100% चोर आहे, म्हणूनच तोंड दाखवत नाहीये आम्हाला. आता रागिनी कामिनी तिचं तोंड बघण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्याच ताकदीने गौरी जी असते ती पदर अजून तोंडावर घेत असते की मला यांना माझा चेहरा दाखवायचा नाहीये. जर यांनी माझा चेहरा बघितला आणि यांना जर कळालं की मी गौरी आहे राजनची बायको, तर मला काही जिवंत सोडणार नाही, जागेवर माझं काम करतील. आणि हो, माझ्या मुलीचा सुद्धा पत्ता विचारशील. खूप सारे प्रश्न आता गौरीच्या समोर असतात, म्हणून ती खूप घाबरलेली असते आणि अगदी थरथर कापायला लागलेली असते. त्याच वेळेला बरोबर राजन तिथे येतो आणि रागिनीच्या नावाने मोठ्याने ओरडतो, काय चाललंय ग, थांब जरा, आणि काय करतेय जरा कळतंय का तुला. रागिनी तेवढ्याच जोरात आवाज काढते आणि म्हणते, तुला कळतंय का चोराला घरात घेतलंय. चोर ही चोर, आपल्या देवीचे दागिने चोरून चालवलेत तिने. चेहरा बघणार ते राजांनी येऊन थांबवलेलं असतं, त्यामुळे ह्या पदर काढण्याचा प्रयत्न करत असतात तो बंद झालेला असतो. अरे राजन ही चोर आहे, देवी आईचे दागिने चोरायला आलीये, तुला माहितीये का तरी. नंबरची भामटी बाई आहे ती. तू ना तिच्या त्या अवतारावर जाऊ नकोस, ती भामटी आहे ना, अशा लोकांना मी चांगलीच ओळखते. हे झोपडपट्टीतली लोक आहे ना, चोरी करण्यासाठीच आपल्या श्रीमंतांच्या घरात येत असतात. तर राजन अजूनच चिडलेला असतो रागिनीवर कामिनीवर. काही वेड्यासारखं काय बोलताय याची तरी अक्कल आहे का. या बाई कोण आहे हे माहितीये का. या संध्या मावशी आहेत, नयनताराच्या घरी काम करतात. आणि हो, तुझ्यासारख्या एकदा मी यांच्यावर आरोप जर लावला होता, परंतु मला नंतर लक्षात आलं की या चोरी करत नाही, उलट या माझ्या मदतीसाठीच हे सगळं काही करत होता. त्याच वेळेला चूक माझी लक्षात आली आणि मी सुधारलो. रागिनी, अगं ह्या साधना मावशी आहेत, नयनताराच्या घरी काम करतात, ह्या चोरी वगैरे करत नाही. जी मी चूक केली होती ना ती चूक करू नकोस तू. आणि ह्या खूप चांगल्या आणि प्रामाणिक आहेत, त्यामुळे तुझे बोलली आहे त्याबद्दल यांना सॉरी म्हण. ताराच्या घरी अगदी फॅमिली मेंबर सारख्या राहतात त्या.
नयनताराचा यांच्यावर विश्वास ठेवू शकते तर आपण का ठेवू शकत नाहीये? की मुळात तुला काही मॅनर्सच नाहीये. कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं किंवा दुसऱ्याला कोणत्या प्रकारची वागणूक द्यायची याची तुला काही अक्कलच नाहीये. राजन आता नको नको ते बोललेलं असतो या रागिणीला आणि कामिनीला. बोलायच्या आधी किंवा काही ऍक्शन घेण्याच्या आधी जरा विचार करायचा ना. डोकं असेल तर थोडं वापरायचं ना. त्याच्याबद्दल वाईट बोलायचं असेल तर जरा विचार करून बोलत जा की. इतका भडकलेला असतो राजन की आता रागिणीचं किंवा कामिनीचं काही ऐकूनच घेत नाही. तोच मात्र त्यांना बोलत सुटलेला असतो. रागिनी, या वेळेला मला आहे ना तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू चुकली आणि तुझी चूक तू मान्य कर. आता रागिनी कामिनी काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, पण राजन इतका काय भडकलेला असतो की त्यांचं काही ऐकून घ्यायला तो तयारच नसतो. तुला माहित आहे ना रागिनी, अगं साधना मावशी आपल्या घरी जी पूजा आहे त्यासाठी प्रसाद बनवून आणलाय त्यांनी. एवढी त्यांनी मेहनत घेतली, स्वतः प्रसाद बनवला, इथे देण्यासाठी त्या स्वतः आल्या आणि तू काय केलं? त्यांचे आभार मानायचे किंवा थँक्यू म्हणायचं सोडून चोरीचा आळ घातला त्यांच्यावर. चांगल्या त्यांच्या उपकारांची परतफेड केलीस ग. रागिनी, खरंच तुला अक्कल नाहीये का ग? आता राजनला वाईटही वाटलेलं असतं आणि रागिनी जी वागली त्याचा खूप त्याला संताप येत असतो, म्हणून तो इतका चिडलेला असतो या रागिनीवर. राजन, ऐकून तरी घे, मी खोटं बोलत नाहीये. त्या बाई देवी आईच्या जवळ उभ्या होत्या आणि काहीतरी करत होत्या. 100% आपल्या देवी आईचे दागिने त्यांनी चोरले. मी तुला सांगते की अरे हे अशी लोक अशीच असतात, समोर वेगळं वागायचं आणि माघारी वेगळं. देवी आईच्या जवळ काय करत होता विचार तू? या दागिने चोरण्यासाठीच देवी आईच्या जवळ गेल्या होत्या. मी तुला खात्रीने सांगतेय राजन, अजून सुद्धा रागिनी काही सुधारलेली नसते आणि तिच्या शब्दावरती ठाम असते की ही बाई देवी आईच्या जवळ चोरी करण्यासाठीच गेली होती. रागिनी म्हणते, काय रे, माझ्यापेक्षा या बाईवर जास्त विश्वास आहे का राजन? बायको मी आहे ना तुझी, मग ह्या परक्या बाईवर कसला विश्वास ठेवतोय डोळे झाकून? रागिनी, जरा अक्कल आहे का ग तुला? साधी बाई आहे ती, चोरी वगैरे कशाला करेल ग? ती नयनताराच्या घरी अगदी फॅमिली मेंबर सारखी वागते आणि आपल्या घरात येऊन एका मिनिटात चोरी करेल होय? रागिनी, खरंच तुला अक्कल नाही या? रागिनीवर चिडलेला असतो राजन आणि नको नको ते बोललेलं असतो साधनाच्या समोर रागिनीला. आता रागिनी अजूनच चिडते की या बाई देखत माझा अपमान करतोय ना राजन. आता सरूचा हात घट्ट पकडते आणि पदर काढण्याचा प्रयत्न करते. तिने इतका घट्ट पदर पकडलेला असतो की ती पदर तोंडावरचा काढायला तयार नसते. शेवटी आता सत्यनारायणांच्या समोर आलेली असते रागिनी आणि म्हणते, देवाच्या डोक्यावर हात ठेव आणि तू खरंच सांग तू इथे कशासाठी आली होती आणि तू आमच्या देवी आईचे दागिने चोरले नाही. घे घे, देवाची शपथ घे आणि सांग खरं. आता या रागिनीने सगळ्या हद्दी पार केलेले असतात, अगदी खालच्या पातळीला उतरलेली असते. बिचाऱ्या साधना मावशीवर डायरेक्ट चोरीचा आळ घातलेला असतो. तिला ओढत नाही ते देवघरात आणि देवाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की घे शपथ की तू चोरी केली नाहीये म्हणून. आता मात्र रागिनी सरूबरोबर जे वागतीये किंवा ज्या प्रकारची तिला वागणूक देतीये हे बघून तर अगदी राजनच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि काय करू काय नाही ह्या रागिणीचं त्याला सुचत नसतं. इतका रागाने बघत असतो ह्या रागिणीकडे. एवढं समजावून सांगितलंय तरी पण तो सरू मावशी असते, तिला म्हणते की चोरी केली आणि आमच्या देवाची शपथ घे. आता हा सगळा प्रकार खूप विचित्र असतो. ते बघून अगदी राजन रागाने असा लालबुंद झालेला असतो की ह्या रागिणीला मी करू तरी काय. रागिणी आता जोर जोरात ओरडते, ए बाई, स्वतःच्या तोंडून कबूल कर की तू दागिने चोरलेत. ठेव देवीच्या डोक्यावर हात आणि सांग की तू खरंच या घरातले दागिने चोरायलाच आली होती. तू दागिने चोरण्यासाठीच माझ्या देवीच्या पायाला स्पर्श केला होता ना. आता रागिणीने एकच शब्द लावून धरलेला असतो. तिने फक्त देवाच्या तिथे धागा असतो तो घेतलेला असतो आणि रागिणी म्हणते की इथे दागिने चोरण्यासाठीच देवीच्या जवळ आली आणि माझ्या देवी आईला हिने स्पर्श केला. आता राजन सांगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा सरूही म्हणत असते की मी काहीच चोरलं नाही, तरी सुद्धा रागिणी काही ऐकायला तयार नसते. या सरूवर इतके काय आरोप लावलेले असतात, सगळंच काही तिला असह्य असं झालेलं असतं. नाही म्हणून किंवा मी चोर नाहीये हे सांगण्याचा खूपदा प्रयत्न केलेला असतो, पण तिचं काही ऐकून घ्यायला किंवा समजून घ्यायला तयारच नसते. सरू रडतच राजनकडे बघते आणि म्हणते, खरंच सांगतेय, मी देवाची शपथ घेतेय, मी काही चोरलेलं नाहीये. मी चोरायच्या उद्देशाने इथे आलीच नव्हती. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तिथे वाकली होती, बाकी काहीच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. चोर नाहीये, मी खरंच काही चोरलेलं नाहीये. मोठमोठ्याने रडत असते आणि मी चोरी केली नाही असं ती सांगत असते. बाई गप्प बस, उगाच नाटकं करू नका आणि चेहऱ्यावरचा हा पदर आधी बाजूला काढ, म्हणजे काय आम्हाला ते कळेल. त्यासारखं तोंड काय झाकून ठेवलंय गे? चोरी करायलाच आली होती, मान्य कर की. रागिनी आता डोक्यावरचा पदर बाजूला करायला जाते आणि सनकन अशी कानाखाली ठेवून देते आपल्या सरूच्या. कानाखाली ठेवणार सनकन, तेवढ्यात काय राजन त्या रागिनीला लोटतो आणि सरू मावशीला बाजूला हे करतो. म्हणजे ती कानाखाली ठेवणार, तेवढ्यात काय राजनने वाचवलेलं असतं आपल्या सरू मावशीला रागिनीच्या तावडीतून. ए रागिनी, कळतंय का काय मूर्खपणा करतेयस ग? आणि कुणावर हात उचलती की अक्कल वगैरे आहे का तुला? आता ही रागिनी अगदी पिसळ्या कुत्र्यासारखी झालेली असते आणि कारण नसताना या सरूच्या माघारी लागलेली असते. तू हा शहाणपणा बंद केला नाही ना रागिनी, तर माझ्या इतका वाईट माणूस कोणीच नसेल, लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा
आपली सरू राजनमुळे वाचलेली असते आणि कामिनी रागिणीच्या तावडीतून सुखरूप अशी सुटलेली असते. आता मात्र एवढे प्रयत्न करून सरूचा चेहरा जो असतो तो कामिनीने रागिणीने कुणीच बघितलेला नसतो. आता सरूच्या जरा जीवात जीव आलेला असतो की वाचली मी, आता माझा चेहरा उघडून कुणी बघणार नाही की मी कोण आहे. तिला जरा आता रिलॅक्स फील वाटतं. राजनमुळेच या संकटातून वाचलीये, नाहीतर यांनी काय मला जिवंत ठेवलं नसतं. मात्र अगदी चिरडलेला असतो हा आणि चिरकून म्हणतो की रागिनी, तुला आता शेवटचं सांगतो या, आणि वॉर्निंग समज ही. परत जर असं काही बोलली ना किंवा या बाईला स्पर्श जरी करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट कोणीच नसणार आहे, विश्वास ठेव माझ्यावर. चेहरा जरी यांनी दाखवला नाही तरी त्यांचे हावभाव, बोलणं, वागणूक यावरून तर कळतं की या बाई चोरी करणारच नाहीये. उगाच कशाला गैरसमज पाळतीयेस ग, मूर्ख झालीस की काय. आता मात्र रागिनी परत चिडते. स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही आणि कोण कुठलची तिच्यावर विश्वास ठेवतोय होय राजन. त्या बाईवरून माझ्याशी भांडतोय राजन, लक्षात येतंय का. तुझा जो फालतूपणा चाललाय ना तो आधी बंद करा रागिनी. जी सरू रडत असते जोर जोरात, तिला शांत करतो राजन. शांत व्हा आणि एवढा विचार करू नका मावशी. तुझी माफी मागतो, इथे जे काय झालंय त्याबद्दल खरंच मला माफ करा. मी अजिबात घाबरू नका, मी आहे इथे. सरूला शांत केलेलं असतं राजनने. माझी माफी मागू नका. राजन म्हणतो नाही, माझ्या घरात अपमान झालाय, मी तुमची खरंच माफी मागतो. रडत रडतच बिचारी सरू तिथून निघून जाते. राजनला मात्र फार वाईट वाटलेलं असतं सरूचा जो अपमान झालाय त्याबद्दल. कळत का होईना राजन आपल्या बायकोच्या पाठीशी उभा राहिलेला असतो खंबीरपणे एक नवरा म्हणून, आणि जबाबदारी पार पाडलेली असते. तिचं रक्षण केलेलं असतं कामिनी आणि रागिनीपासून. सरूला खूप आनंद झालेला असतो. बघू आता सरूचा हा आनंद किती वेळ टिकणार आणि राजन खरंच खंबीरपणे तिची साथ देणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार. पुढचा व्हिडिओ हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.